दौंडमधल्या एका शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतल्या साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. BA आणि MBA पर्यंतचं आपलं उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण लग्नानंतर त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. धायरीतल्या चाकणकर कुटुंबातल्या निलेश चाकणकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर हे मूळचे पुण्याचे असून ते एक व्यावसायिक आहेत. ते राजकारणापेक्षा व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं फारसं पसंत करत नाही. निलेश चाकणकर हे मुख्यत्वे बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत. अलीकडच्या काही काळात आलेल्या बातम्यांनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा इथे सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचं कर्मा कन्स्ट्रक्शन LLP याच्या माध्यमातून मोठा प्रकल्प सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवसायात ते आकाश चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत असल्याचं सांगितलं जातं. चाकणकर हे पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघातील धायरी इथल्या एका प्रस्थापित राजकीय कुटुंबातले. त्यांचे वडील बबनराव चाकणकर आणि आई रुक्मिणी चाकणकर यांचा पुण्यातल्या स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव होता. निलेश चाकणकर यांनी स्वतः प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली तरी रुपाली चाकणकर यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा मोठा पाठिंबा राहिलाय. लग्नानंतर सासरकडच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली यांचाही आपसुकच राजकारणात प्रवेश झाला. त्यांचे सासरे बबनराव चाकणकर हे धायरीतले दिग्गज व्यक्तिमत्व होते. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांच्या सासूबाई रुक्मिणी या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविकाही राहिल्या आहेत.